नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. तर ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती सामग्रीमध्ये बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. आणि हो, मी नेहमी तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अशी एकदम सोपी आणि मस्त रेसिपी दाखवणार आहे, जी बनवण्यासाठी तुम्हाला बाजारातून खूप काही आणायची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या अगदी साध्या पदार्थापासून आपण बनवणार आहोत. खुसखुशीत, चविष्ट, चहासोबत अगदी परफेक्ट अशी बिस्किटे. ही रेसिपी खास आहे कारण यासाठी ना फॅन्सी इन्ग्रेडियंटची गरज नाही, ना तो खूप मेहनत. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी दूध घेऊया. समप्रमाणात 1 वाटी साखर, समप्रमाणात 1 वाटीचं प्रमाण घेतलं आहे आपण, आणि 1 वाटी रवा. सगळं छान एकत्र व्यवस्थित करून मिसळून घ्या. आता हे मिश्रण 10 मिनिटं आपण बाजूला ठेवूया, त्याला सेट होऊ द्या. महत्त्वाची टिप सांगत, हा स्टेप स्किप करू नका. रव्याला दूध व्यवस्थित ॲब्झॉर्ब होण्यासाठी थोडा वेळ दिला तर बिस्किटांचं स्ट्रक्चर छान येतो. बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते घरगुती पद्धतीत, घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर आपण चला सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ 10 मिनिटानंतर या मिश्रणामध्ये 1 वाटी तूप घाला. हे बघा, 10 मिनिटानंतर हे छान असं दूध आणि साखर रव्यामध्ये छान अशी ॲब्झॉर्ब झाली आहे. ते यामध्ये आपण या मिश्रणात टाकणार आहोत. छान असं मिक्स करायचं. हे बघा, किती छान असं रवा असा फुललेला आहे. छान असं मिक्स करायचं. हलक्या हाताने हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घ्या. लक्षात ठेवा, मिक्सर जितकं गरजेपुरतं मिक्स कराल तितकी बिस्किटे चांगली होण्यास मदत होते. याच्यामध्ये आपण 1 वाटी तूप घालणार आहोत. तूप घालून एक छान असं मिक्स करायचं. आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. छान असं मिक्स करून घ्यायचं. वाटीचंच प्रमाण आहे प्रत्येक इन्ग्रेडियंटचं, तर तुम्ही त्याप्रमाणे घ्या समप्रमाणात. आणि छान असं मिक्स करायचं. यामध्ये मी 1 वाटी खोबऱ्याचा किस टाकला आहे, तोही छान त्यात मिक्स करून घेते आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये मी टाकते वेलची पूड, छान असं टेस्टला लागते. आणि 1 चिमूटभर मीठ टाकणार आहोत. आणि हे सगळं साधारण 5 मिनिटं हलक्या हाताने मिक्स करायचं. वेलचीमुळे बिस्किटात खूप छान अरोमा येतो आणि खोबऱ्यामध्ये मुळे चव अजूनच मस्त लागते. छान असं हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं. आता मिक्सर छान मिक्स करून घेऊया. सुरुवातीला रवा, दूध, साखर एकत्र करून घेतली आहे. आता हे मिक्सचर हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. इथे
गोष्ट लक्षात ठेवा, मिक्सचर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ होऊ देऊ नका. सगळे इन्ग्रेडियंट्स एकमेकांमध्ये छान मिसळले गेले पाहिजे. आता यामध्ये तूप घालूया. तूप घालण्याची आपल्या बिस्किटामध्ये एकदम मस्त रिचनेस टेस्ट येते, खुसखुशीत येते. हे आपलं मिश्रण छान असं मिक्स झालं आहे. आपण त्याला 5 मिनटं सेट होऊ द्या आणि एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. आता आपल्या मिक्सरचा एक छोटासा गोळा घ्यावा. तो हाताने किंवा लाटण्याच्या मदतीने हलका लाटून घ्यायचा. लाटताना पीठ फार पातळ करू नका. आता आपल्या याच्या आवडीच्या कुकीज कटर किंवा छोट्या ग्लासच्या मदतीने गोल आकाराची बिस्किटं वाटून घ्या. उरलेले मिक्सचर पुन्हा त्याचंही बिस्किट तयार करूया. हे छान असे करून घ्यायचं. तेल मी गरम करायला ठेवलं होतं आणि हे छान असे आपले जास्त गरम करायची गरज नाही आहे. हे बिस्किट मध्यम आचेवर सावकाश तळून घ्या. गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर बिस्किट बाहेरून पटकन ब्राऊन होतील आणि आतून व्यवस्थित शिजणार नाही. म्हणून मीडियम फ्लेमवरच बिस्किट फ्राय करा. बिस्किट छान गोल्डन आणि क्रिस्पी झालं की ते बाहेरून काढून घ्या. आणि बघा, आपली खुसखुशीत, कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट होममेड बिस्किट तयार आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी, चहासोबत खायला अगदी परफेक्ट. तुम्ही हे बिस्किटं तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आणि किंवा पाहुण्यांसाठी देखील बनवू शकतात. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.